निकालामध्ये प्रत्येकाचा वाटा असतो. सर्वात आधी वाटा असतो आपल्या आईवडिलांचा. MPSC मला काही माहीत नव्हती. मी मार्च 2018ला रिलायबल क्लासमध्ये प्रणेता सी बॅचमध्ये ॲडमिशन घेतलं. आकाश सरांनी या मराठवाड्याला एक हिरवगार करून टाकलं. वर्षभर समजा क्लास केला रेग्युलर आणि नंतर निवासी प्रकल्पामध्ये एंट्री केली. सर्वप्रथम रिलायबल परिवाराचे मनापासून खूप खूप आभार की तुम्ही वेळातला वेळ मला दिला आणि एवढं भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल तुमचा मनापासून आभार. सर बोलले की समजा सुधीरचा जो निकाल आहे तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचा वाटा आहे. ते खरं वाक्य आहे. कारण निकाल हा एकट्याचा नसतो. हा आपण मी जर ठरवलं की बाबा निकाल माझाच आहे हे म्हणून चालत नसतं. काहीच सुचत नव्हतं. नंतर रिलायबल परिवारातर्फे SBच्या मैदानावर एक प्रोग्राम आयोजित केला होता. त्या टायमाला भूषण सर जे राज्यातून पहिले आले होते त्यावेळेस त्यांचा प्रोग्राम बघितला आणि मला तरी वाटलं की म्हणलं कुठंतरी आपण पण यांच्यासारखं व्हावं, आपलं नाव रोशन करावं आणि गावाचं नाव पण मोठं करावं. तेव्हाच मी मार्च 2018ला रिलायबल क्लासमध्ये प्रणेता सी बॅचमध्ये ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस सरांनी एक ऑफरसुद्धा ठेवली होती की बाबा काही मुलं समजा थोडं गरीब असतात पण मग थोडे गुणवत्ता असल्यामुळे एक शिष्यवृत्तीसुद्धा आयोजित केली होती की पहिल्या 50 मुलांना त्यांनी काही शिष्यवृत्ती देऊन त्या फीसमध्ये काही कन्सेशन दिलं होतं सरांनी. त्याच्यामध्ये माझा नंबर लागला आणि मी ॲडमिशनसुद्धा घेऊ शकलो. जसं समजा आता मराठवाड्याचं एक वैशिष्ट्य आहे की मराठवाडा ओळखला जातो जसं दुष्काळ प्रवण क्षेत्र म्हणून, की दुष्काळी एरिया आहे. इथं पाणी राहत नाही, चारा राहत नाही. 2-3 वर्षातून कंटिन्यू दुष्काळ पडत राहतो. पण मग हे दुष्काळ झाला फक्त एका आपलं हवामान संबंधित. तसाच दुष्काळ होता मराठवाड्यामध्ये एक MPSCमध्ये सुद्धा. म्हणजे जे रिझल्ट आले 6-7 वर्षापूर्वी ते पुण्यामध्येच यायचा. म्हणजे गुलाल उधळला तो पुण्यामध्ये उधळत होता. राज्यसेवाचे निकाल आले ते पुण्यामध्येच उधळत होते. PSI असो ST असो सगळे निकाल मेजॉरिटीमध्ये पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर होता. पण आकाश सरांनी या मराठवाड्याला एक हिरवगार करून टाकलं आणि आपलं सर्वांचे निकाल आता तुम्ही बघितला असेल. बघितलं असेल की मागच्या काही वर्षामध्ये की PSI जो प्रॉपर आला तो आमचा गावकरी मित्र होता आणि समाधान दौड सर ते आकाश सरांच्या सानिध्यामध्ये वाढले होते. तर त्यांचा म्हणजे एक प्रकारे काय आलं की PSIमध्ये 100 ते 150 PSIचा रेशो आकाश सरांचा आता 2 ते 3 वर्षापासून राहू लागला. म्हणजे की सरांचं एक एवढं वाट आहे की आपण हे याचं विसरून चालणार नाही. आणि माझं सांगितलं तर मी 18ला बॅच लावली. त्यानंतर वर्षभर समजा क्लास केला रेग्युलर आणि नंतर निवासी प्रकल्पामध्ये एंट्री केली. त्याच्यानंतर मला तिथं 4 ते 5 जण मित्र भेटले. इथं समजा आता विष्णू सर असतील, प्रवीण सर असतील, काळे सर असतील, तर आणखी विनोद सर, बाजीराव सर, म्हणजे एक चांगले मित्र भेटत होते. आणि त्यांनी एवढा सपोर्ट केला की ते त्यांचे सपोर्ट संभाजीनगरची असं किंवा मराठवाड्याची संस्कृती अशी की मी स्वतः अभ्यास करेन, नोट्स काढन आणि माझ्या मित्रांनासुद्धा आणि बाकीच्यांना सुद्धा प्रोव्हाइड करेन. ही संस्कृती विकसित करण्यामध्ये आकाश सरांचा खूप मोठा वाटा आहे. कुठंतरी याला अपवाद ठरून म्हणजे आपण इतरांना देऊन रिझल्ट आणू शकतो हे आपण प्रूफ करून दाखवलं. त्यानंतर मग 2000 लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनमध्ये पण अभ्यासात खंडाने पडू दिला. गावाच्या बाहेर एक शाळा होती, त्याला थोडं साफसफाई करून घेतली आणि 3-4 मित्र होतो आम्ही. अभ्यास कंटिन्यू ठेवला. म्हणलं लॉकडाऊन तरी असलं पण अभ्यासात खंड पडता कामा नाही, कारण नंतर एक्झाम लगेच होणार होती. मग 2021ला एक्झाम झाली. ग्रुप बी आणि ग्रुप सी आणि राज्यसेवा तिन्हीचे निकाल आले आणि सगळ्या मेन्सला मी क्वालिफाय झालो होतो. पण ते का असतं ते प्रीची एक हवा डोक्यात गेली की कधी कधी फटकायचा बसतो. तसा फटका मला 21ला बसला. 21ची PSI ST SO इंडस्ट्रीयल आणि एक्साईज आणि राज्यसेवा हे सगळेच निकाल आले. पण मग मेन्सला सगळे निकाल गेले होते. मग थोडा खसलो, थोडं नाराज झालो. पण म्हणलं आता मागं हटत नाही, आता इथपर्यंत आलो, एवढी गुंतवणूक केलेली. मग त्याच भरोश्यावर परत 22ला ज्या झालेल्या मेन्सला ज्या चुका होत्या त्या चुका सुधारल्या आणि परत 22ला STI ASO PSI आणि राज्यसेवाला तिन्हीला बसलो होतो. 3-4 एकदम. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की संयम कधी सोडू नका फक्त, आणि कंटिन्यू तुमचे प्रयत्न चालू ठेवा. एक दिवस तुम्हाला नक्की भेटणार आहे. म्हणजे आज तुम्हाला जरी वाटत असेल की माझ्यासाठी दरवाजे बंद झालेले, आता जशी 5 नोव्हेंबर झाला, 17 डिसेंबर झाले, कोणाला मार्क कमी झाले असेल, कोणाचे मार्क व्यवस्थित नसेल, कोणाचे रिझल्ट थोडे गेले, तर ते एक आपल्याला
एक प्रकाशाचा दिवा असतो पण तो दिसत नसतो. थोडं थांबावं लागत असतं, थोडी वाट बघावं लागते. काही कालावधीनंतर, काही काळ गेल्यानंतर आपलं जे हा डिप्रेशनमधला जो मूड आहे आताचा, तो नक्कीच चांगला होईल आणि पुढे भविष्यात तुम्ही 22ला 2024ला राज्यसेवा आणि कंबाईनमध्ये नक्कीच तुम्ही यश संपादन करशाल. फक्त विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. एवढं मी सांगतो.